नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे आरविश आणि ममा। तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि तुम्हाला माहिती आहे की शुक्रवार असेल की आमचा नॉनव्हेजचा दिवस असतो आणि उद्या आहे गणेश जयंती, त्यामुळे उद्या पण नॉनव्हेज खायला जमणार नाहीये विशाल। मग आज आम्ही नॉनव्हेज बनवणार आहे, आमचा नॉनव्हेज बनवायचा प्लॅन आहे। तर लिली इकडे, तुझं काय चाललंय? काय नाही। आणि हो, जसं मी तुम्हाला सांगत होते की डिसाईड झालेलं आहे चिकन करी, जीरा राईस, या व्यतिरिक्त चिकन पराठे आहे। तर चिकन करी तर मी नेहमी बनवलेली आहे, मी तुमच्यासोबत आय थिंक शेअर पण केलेली आहे, बटर चिकन वगैरे या रेसिपीज त्याच टाईपमध्ये चिकन करी बनवेल। बट चिकन पराठे हे थोडं वेगळं आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करते। तर आज स्पेशल जो मेनू आहे तो चिकन पराठे आहे आणि अक्षराला पण शिकायला भेटतंय। ती बोलते ताई तू चिकन पराठे कसे बनवणार? म्हटलं थांब तुला दाखवते कसे बनवते। आणि तिने खाल्लेले पण नाहीये या आधी, कधी नाही खाल्ले ना बाबू तू? तिने चिकन पराठे खाल्लेले नाही बघा, सांगते ती। तर मग तिला पण ती नवीन डिश थोडी ट्राय होईल। आणि बाकी विशालने तर खूपदा खाल्लेले आहेत माझ्या हाताचे आणि तुम्हाला पण पाहायला मिळेल। तर चला मग आता स्वयंपाकाला सुरुवात करते। पहिले तर मी राईस कसा बनवते ते बघते, मला जिरा राईस बनवायचा की त्याच्यामध्ये अजून काही गरम मसाले ऍड करता येईल ते बघते मी, आणि चला तुम्हाला पण दाखवते। बासमती राईस घेतला, तो भिजत ठेवलाय मी। त्याच्यामध्ये पातेलं ठेवलंय मी, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते 2 चम्मच। जिरे टाकले आणि ही 2 तेजपत्त्याची पाने मी ऍड करणार आहे जिरा राईस मध्ये, जेणेकरून छान फ्लेवर येईल। कोणी कोणी जिरा राईस नसेल बनवायचं तर तेजपत्त्याची पानं आणि या व्यतिरिक्त अजून लवंग, दालचिनी, जी काळी वेलची असते, मोठी वेलची, ती टाकायची। आणि असा प्लेन राईस पण तुम्ही नॉनव्हेज सोबत बनवू शकता, खूप छान लागतो हा राईस। आणि हा जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो आपण याच्यामध्ये ऍड करायचा। चवीनुसार मीठ, तुम्हाला जसं सांगितलं की चिकन पराठे करायचे तर त्याच्यासाठी कणिक कसं भिजवायचं ते थोडक्यात सांगते। सिंपल आहे, जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच प्रकारे हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला। विशाल चिकन आणायला गेलेले आहे, तोपर्यंत मी हे पीठ भिजून साईडला ठेवून देते जेणेकरून पीठ छान मुरेल। तर याच्या पीठ घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये मीठ थोडं ऍड केलंय। तर चला कणिक भिजवून घेते आणि सेम काहीही फरक नाही, जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या प्रकारे हे पीठ मळायचं आपल्याला। माझा एक साईडला भात होत आलाय, जिरा राईस केलाय तो होतोय आणि या व्यतिरिक्त कणिक पण भिजून झालेलं आहे। चिकनचा मसालाच काढत होते तोपर्यंत विशाल चिकन घेऊन आले। तर विशालनी हे जे चिकन आणलेले ते हे बोनलेस चिकन आहे, तुम्ही बघू शकता, एक पण हड्डी नाही आहे चिकन मध्ये। चिकन पराठा करण्यासाठी हे असंच चिकन लागतं, किंवा तुम्ही चिकन किमा पण म्हणजे दुकानातून घेऊ शकता, चिकनचे जे शॉप असतात त्याच्यामधनं तुम्ही सांगू शकता चिकन किमा द्या, पण मला हे पण बेस्ट वाटतं म्हणून मग मी बोनलेस चिकन विशालला सांगितलं होतं घेऊन यायला। तर हे 1/2 किलो चिकन घेतलं, आमच्या तिघांसाठी इनफ आहे। आणि अजून हे जे चिकन आहे ते ग्रेव्हीसाठी आणलेले आहे विशालने। तर 2 टाईपचे चिकन आणलेत घरात, एक बोनलेस आहे आणि एक विथ बोन आहे। तर असे 2 टाईपचे चिकन्स घरामध्ये आहेत। आणि चला मग चिकन पराठे विथ चिकन ग्रेव्ही कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर करते। आता चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि हे मी कुकरला 1-2 शिट्टी देऊन शिजवून घेणार आहे, कारण त्याचं काय माहितीये का, थोडं सूप सूप भात खातो आर्विश, तर आर्विशसाठी सूप काढायचंय मला चिकनचं। तर मग त्याच्यापुरतं मला थोडं जरी साईडला शिजवावंच लागेल चिकन। मी काय करते, सगळं चिकन शिजवून घेते आणि नंतर फोडणी घालेल, म्हणजे चिकन करी बनवण्यासाठी। आणि त्यासोबतच मला असं पण वेगळंच चिकन थोडं शिजवावंच लागलं असतं पराठ्यांसाठी, त्यामुळे मग मला असं बेस्ट ही आयडिया वाटते की सगळं चिकन एकत्र शिजवून घेते म्हणून, त्यामुळे मी एकत्र शिजवून घेते। पण जर तुम्हाला पराठे बनवायचे असतील, स्पेशली फक्त पराठे बनवायचे असतील, तर ती पद्धत एक वेगळी आहे, म्हणजे ती थोड्या वेळात तुमच्यासोबत शेअर करते पुढची जी प्रोसेस असेल। पण मग तुम्हाला त्यावेळेस म्हणजे कुकर लावण्याची गरज नसेल। आता मला शिजायला टाकते आम्ही, तर 2 चम्मच पहिले मी तेल घेतलंय त्याच्यामध्ये।
या व्यतिरिक्त एक बारीक चिरून कांदा घेतलाय, तो ऍड केला. हा एक टमाटर आहे, तो ऍड करून घेते. चवीनुसार मीठ टाकते मी आणि थोडीशी हळद. चिकन आहे, दोन्ही मिक्स केलेत मी. नंतर मी वेगवेगळं करून घेणार, पण मग हे एकत्र शिजायला टाकते आता सगळं. एक 5 मिनिटं ठेवणार. जो चिकनचा स्वतःचं पाणी असतं त्याच्यामुळे थोडं चिकन शिजून देते आणि त्याच्यानंतर ती कुकरला झाकून लावेल. असं आहे. एका साईडला भात होतोय आणि जोपर्यंत चिकन शिजेल तोपर्यंत मी मसाला काढून घेते आणि मसाला काय काय काढते ते पण तुम्हाला दाखवते. आणि माझी ही चिकनची जी भाजी आहे खूप चविष्ट लागते आणि खूप झटपट होते. मी तुम्हाला दाखवेल आता की एकदम पटकन मसाला बनवून मी कशी भाजी बनवते मी ते तुम्हाला दाखवते. हे बघू शकता तुम्ही आता इकडे चिकनचं जे स्वतःचं पाणी असतं ते पूर्ण सुकलेलं आहे. तर पाणी ऍड करून घेते. बघू शकता इकडे आणि आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. अगदी थोडी, जास्त नाही, कारण परत मला कोथिंबीरचा भाजीमध्ये पण वापर करायचा आहे. या व्यतिरिक्त अजून मला पराठ्यांमध्ये पण कोथिंबीरचा वापर करायचा आहे. त्यामुळे फक्त याला थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी. तर मी चिकन करी झटपट बनवण्यासाठी मसाला कोणता काढते हे तुम्हाला दाखवते. इकडे तुम्ही बघू शकता मी लसूण घेतला आहे. हे खोबऱ्याचे काप आहेत, सुकं खोबरं. अद्रकचे काप घेतले आहेत. त्याच्यानंतर इकडे एक टमाटर बारीक म्हणजे चिरून घेतलाय आणि या व्यतिरिक्त इकडे आहे कोथिंबीर आणि हे सगळं मी एकत्र वाटण काढून घेणार आहे. तर आता चिकन शिजतंय एका साईडला. मी मसाला पण हा जो आहे जो तुम्हाला दाखवला होता तो पूर्ण बारीक करून घेतलाय आणि भाजीला एक साईडला फोडणी घालते पहिले. बाकीचं मी पराठ्याचं नंतर करेन. आता हा एक कांदा किती मस्त होते. पण इकडे चिकन शिजते तोपर्यंत इकडे मी म्हणजे चिकन करी बनवायची सुरुवात करून घेते. कारण कुकर थंड होईपर्यंत मसाला जो आहे तो चांगला तेलामध्ये शिजला जाईल त्याच्यासाठी. तर एका बाजूला मी पातेलं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. तर मंडळी तेल छान गरम झालंय आणि त्याच्यामध्ये हा तेजपत्ता आहे तो ऍड करून घेते. बघू शकता. आणि लगेच हा जो कांदा आहे, हा जो कांदा कट केलेला आहे तो पण त्याच्यामध्ये लाल करायला टाकून घेते चांगला. कांद्याचा कलर चांगला गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला मसाला ऍड करायचा आहे याच्यामध्ये. चिकन इकडे शिजलं आहे, तुम्ही बघू शकता. छान शिजलंय चिकन. खूप गरम आहे ते. चिकन शिजलेलं आहे. बघू शकता कांदा पण छान गोल्डन ब्राऊन कलरचा झालाय. त्याच्यामध्ये मस्त मसाला टाकून घेते आता. तर मसाल्याने मस्त तेल सोडलेले आता आणि छान मस्त सुगंध येतो मसाल्याचा. तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की मी दोन्ही चिकन एकत्र केले होते. तर मला आता चिकन वेगवेगळे करून घ्यायचे. चिकनची ग्रेव्ही होते. चिकन टाकले त्याच्यामध्ये आणि हे जे पाणी आहे ते ऍड करून घेते. तर हे जे बोनलेस चिकन आहे ते सगळं साईडला काढून घेतलंय मी. आणि हा जो चिकनचा जो काही राहिलेला सूप आहे तो पण मी ह्या ग्रेव्हीमध्ये ऍड करते. म्हणजे भाजीला जेव्हा उकळी येते तेव्हा मी त्याच्यामध्ये चिकन मसाला ऍड करते. तुम्ही बघू शकता.
आणि मस्त चिकन मसाल्याचा सुगंध येतो आता भाजीमध्ये. तर चिकनला थोडं एक 5 मिनिटं मी या ग्रेव्हीमध्येच शिजवून देईल, कारण शिजलेलं आहे पण शिजू देईल परत एकदा. 5 मिनिटं छान उकळी येईल, जेणेकरून चिकनचा जो स्वाद आहे तो पूर्ण ग्रेव्हीमध्ये उतरेल. त्यासाठी मला शिजवले. आणि बाकीचं हे जे चिकन घेतलेलं आहे शिजवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप इझी. तर आता चिकन पराठ्याची रेसिपी सुरू करते खरं बनवायला, आणि झटपट बनवेल, जास्त वेळ नाही आहे. याच्या म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे, पण मला ग्रेव्ही बनवायची होती, सूप काढायचं होतं. त्यासाठी मला चिकन पहिले शिजवून घ्यावं लागलं, जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलंय. पण आता मी काय करणार आहे ते तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये दाखवते. तर घेतलं आहे, कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये अमूल बटर टाकलंय. आणि हे जे चिकन आहे ते आपण अमूल बटरमध्ये टाकणार आहोत. आता तुम्ही बघू शकता. तर बटरमध्ये चिकन शिजतंय, त्याच्यामध्ये थोडा चिकन मसाला ॲड करते. चिकन मसाला ॲड केलाय. मीठ त्याच्यामध्ये पहिलेच टाकलेलं आहे मी, प्लस पीठ मळताना पण मीठ टाकलेलं आहे. या व्यतिरिक्त आपण ॲड करणार आहोत लाल तिखट. आणि कुणाला जर हे असं पण चिकन खायची इच्छा झाली तर खाऊ शकतात, जाम टेस्टी लागतं. हे बटरमध्ये फ्राय केलेलं चिकन फ्राय होतंय, तर मग ती लगेच गॅस बंद करून टाकायचा. मी गॅस बंद केले, तुम्ही बघू शकता. आणि हे थोडं थंड होऊन द्यायचं आता आपल्याला. मंडळी तुम्ही बघू शकता, चिकन छान मस्त शिजले आणि काही मस्त एकदम झाले, टेस्टी पण असेल. आणि मला 100% गॅरंटी आहे त्याची. आणि याच्यामध्ये आपण एक बारीक कांदा कट करून घेणार आहोत. कांदा जो आहे तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. पाणी येतं खायला झोपताना. तर हा कांदा कट करून घेतलाय. त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ऍड करेल मी. पण बटरमध्ये जे फ्राय केलं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. मी मिक्सी जार घेतलाय, त्याच्यामध्ये हे चिकन बारीक करून घेते. तुम्ही इकडे बघू शकता, हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते सगळं. तर मंडळी तुम्ही बघू शकता, मी असं चिकन पूर्ण मिक्सरला बारीक करून घेतलंय. आणि यामध्ये मी हा जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकते. बघू शकता तुम्ही. बाकी लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे शिजवतानाच. हे सगळ्या गोष्टी, बटर टाकलेलं आहे शिजवतानाच. फक्त त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि बघते थोडी एक हिरवी मिरची कट करून टाकते, जेणेकरून हिरवी मिरची सारी मस्त कोथिंबीर मी टाकून घेते त्याच्यामध्ये. प्लेट 9 आलं आहे पाणी, तर आता पाणी भरून घेते आणि नंतर पराठे करते. आणि तोपर्यंत हे सर्व साईडला ठेवून देते. मंडळी तुम्ही इकडे बघू शकता, कणिक पण छान भिजलं आहे आणि इकडे स्टफिंग पण मस्त रेडी आहे. माझं पाणी वगैरे स्टफिंग पण मस्त रेडी आहे. माझं पाणी वगैरे सगळं भरून झालंय. आणि कामं वगैरे चपातीसाठी किंवा मग आपण पोळ्या बनवतो तेव्हा जसा हे करून घेतो त्याच प्रकारे करून घ्यायचंय. आणि जी स्टफिंग आहे ती तुम्ही त्यामध्ये ऍड करायची. बघू शकता तुम्ही.
हो आणि हलक्या हाताने लाटायचे. हो बेटा. तर तुम्ही इकडे बघू शकता चिकन पराठा रेडी आहे. आणि अशा प्रकारे हा तवा छान तापलाय, तव्यावर टाकायचा. व्यवस्थित करते. हा जरा थोडं कमी लाटते, हा जास्त लाटला मी वाटतं तुम्ही फुटला नाही तर काय वाटत एवढं काय. हा पहिला बनवला आणि हा एक दुसरा पण तुम्हाला लाटून दाखवते मी. पुन्हा ही स्टफिंग घेतली. हो इकडे बघा कुठेही फुटलेला नाहीये किंवा काहीच नाही, एकदम मस्त रेडी आहे पराठा. बघू शकता तुम्ही. आणि हा छान भाजतोय आणि त्याच्यावरती पुन्हा बटर टाकून घेते मी. बघू शकता तुम्ही. हा 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 खूप छान. बघू शकता तुम्ही बटर टाकलंय मी त्या पराठ्यांमध्ये. कसं सुगंध येतो. खूप छान. इकडे तुम्ही बघू शकता भाजी पण रेडी आहे. चिकनची भाजी. इकडे आहे जिरा राईस. यामधून आर्विशला थोडा दिलेला आहे मी आता राईस. आणि इकडे मस्त बनतात गरम गरम चिकन पराठे. तर इकडे बघू शकता तुम्ही छान पराठा दोन्ही साईडनी भाजलेला आहे आणि मी एक्स्ट्रा बटर टाकलंय त्याच्यावरती थोडं. मंडळी, एक गोष्ट शेअर करायची राहिली तुमच्यासोबत की हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात. पण आता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे मी विशालला चिकन करी सोबत ते खायला देणार आहे. आणि जर चिकन करी सोबत आवडले तर चिकन करी सोबत खातील. या व्यतिरिक्त त्यांना जर टोमॅटो केचप सोबत खायचं असेल तर टोमॅटो केचप सोबत पण जे त्यांना आवडेल ते मी देईल करून. तर ठीक आहे, चला बनवले आहेत मी पराठे आणि आता आम्ही जेवायला बसतो आहोत. चला. तर जेवणाचं ताट हे रेडी आहे. ताटामध्ये बघा इकडे मी बनवले आहेत मस्त चिकन पराठे. या व्यतिरिक्त इकडे आहे जिरा राईस, कांदा, लिंबू आणि चिकन करी बनवलेली आहे. झटपट अशी चिकन थाळी तयार आहे विथ चिकन पराठे. तर चला विशालला आपण जेवण करायला देऊ आणि बघू विशाल काय सांगतायत, कसं झालंय, टेस्टी आहे का, पीठ वगैरे जास्त कमी, ते विशाल सांगतील आपल्याला. इकडे विशाल आणि आर्विश बसलेले. तर इकडे विशाल आणि आर्विश जेवायला बसलेत आणि ते आपल्याला सांगतील की स्वयंपाक कसा झालेला आहे किंवा चिकन थाळी कशी झाली आहे. ते बघा तो आर्विश. पहिले मी टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला
हो. चिकन पराठा विथ चिकन करी ना. मजा आ गई. मजा आ गई. त्याला द्या पराठा द्या फक्त थोडासा, एकदम थोडं नावाला लावून द्या फक्त. मग काय तू खाऊन तर बघ ना दादा किती छान आहे. तिखट खूप आवडतं खायला. तर बघू ना खातो का. तुला खूप छान वाटतं असं तिखट वगैरे वस्तू. पाणी दे बाई त्यांना, पाणी दे, दोघांना पाणी दे. कसे आहे बाबू, कसे आहे. छान छान करायचं, छान छान. मम्म पाहिजेत बाबू, मम्म दे त्याला. ठीक आहे बघा खातोय तो भरवा ते. चिकन सूप तर त्याने एवढं काय व्यवस्थित खाल्लं नाही आज. खूप छान झाले चिकन पराठा, चिकन करी. हा खूप मस्त झाले. भाता चिकन पराठा खायचा आहे त्याला द्या. आयुषला चिकन पराठा खूप आवडलाय. ग्रेव्ही मध्ये नका टाकून देऊ, असंच द्या. तिखट लागतंय ना त्याला. त्याच्या हातात देऊन टाका, देऊन टाका त्याच्या हातात. खा बाबू खा. व्हेरी गुड. नीट बस बाबू, नीट बस, नीट बसा. मांडी घालून बसा, मांडी घालून बसा. व्यवस्थित बसा ना दादा. कसं आहे, बेस्ट आहे. खूप छान. ठीक आहे चला तुम्ही जेवण करा, आम्ही दोघी पण घेतो जेवायला. मी ट्राय करते आता चिकन पराठे कसे झाले, चिकन ग्रेव्ही कशी झाली ते. खूप छान झालंय, खूप छान. लिंबू अक्षरा पराठे खूप छान झाले, ताईने केले. हा मी पण एकदा घरी ट्राय करेल. हा ना. हे बघा जेवायला बसली ती. छान झाले. पहिल्यांदा खाल्ले ना बाबू तू हे पराठे. पहिल्यांदा खाल्ले मी. आता घरी नक्की नानाला नानीला बनवून दे. हा बनवेल नक्की. नक्की. नानी व्हिडिओ बघते, नानी याच्याकडनं बनवून घ्या. ठीक आहे चालेल. ठीक आहे. तर मंडळी उद्या आहे माघी गणेश चतुर्थी आणि उद्या गणपती बाप्पांचं आगमन होईल बऱ्याच ठिकाणी. आमच्या सोसायटीमध्ये पण गणपती बाप्पाचं जस्ट आगमन झालं आहे. आम्ही पाहायला गेलो होतो पण लांबून पाहिलं, जास्त जवळ नाही गेलो कारण नॉनव्हेज बनवलं होतं त्यामुळे. पण असं एक जेव्हा ती गर्जना ऐकली ना गणपती बाप्पा मोरया करून, तर असं वाटलं की अरे गणपती बाप्पा आले म्हणून. आणि खूप भारी वाटलं. म्हणजे एवढं शब्दात व्यक्त नाही करू शकत, एवढं छान फील होत होतं. आम्ही जेवण करत होतो, अक्षरशः जेवणातून अर्ध्यातून सोडून मी तर बाहेर गेले पाहायला की बाप्पा आलेत म्हणून. असं खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं. बाप्पांचं आगमन झालेलं आहे. सोसायटीमध्येच आहे, मे बी 4th फ्लोअरला असेल. तर मग तर आता उद्या बाप्पांचं आगमन होत आहे. मला घरातलं सगळं आवरायचं आहे. रात्रीच सगळं भांडे लादी वगैरे सगळं स्वच्छ करून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. जो काही कचरा वगैरे आहे तो पण मी आत्ताच टाकून देणार रात्रीचाच, म्हणजे जेणेकरून उद्या गणेश चतुर्थीसाठी घर हे आपलं स्वच्छ असेल, नॉनव्हेजचे काही गोष्टी घरात नसतील. तर स्वयंपाक माझा खरंच खूप छान झाला होता. जेवण वगैरे झालं आमचं. जेवण खूप छान झालं होतं. टेस्ट एकदम चवदार जेवण होतं. आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा चिकन पराठे. आणि मला चिकन जस्ट माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अक्षराने छान किचन क्लीन करून घेतलंय. इकडे दिसत असेल तुम्हाला, इकडे भांडे ठेवलेली आहेत सगळी घासून. मी झाडू लादी करून घेतलं, एकदम स्वच्छ करून घेतलं घर. आणि तुम्हाला माहिती आता उद्या गणेश चतुर्थी आहे, त्या हिशोबाने मी सगळं आवरून घेतले. पण हो आता आम्ही चाललो आहोत आईस्क्रीम खायला, कारण आमची आहे आईस्क्रीम खायची इच्छा. त्यासाठी मस्त जेवण झालंय. विशाल खूप छान झालं जेवण. चिकन पराठा, चिकन ग्रेव्ही एक नंबर. आता आईस्क्रीम. आता खूप मजा आली जेवण करायला. आणि आता जेवण असं एवढं छान जेवण झाल्यावर तर गोड पाहिजेलच. चला आमची थोडीशी इच्छा झाली आहे की बाहेर जावं, आईस्क्रीम घ्यावा. आणि आता आईस्क्रीम खाणार आहे, भेटतो तुम्हाला. ठीक आहे चला. आम्ही आलो आहोत नेहमीच्या ठिकाणी राहुल आईस्क्रीम मध्ये. आणि आता तुम्हाला माहिती आहे की काय खाणार. कुल्फी आमची फिक्स असते, मलाई कुल्फी. तर ती घेणार आहोत आणि इकडे समोर बसणार आणि खाणार. जे तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे सगळ्या गोष्टी ना. अक्षरा तुझे किती वेळ आहे. माझी दुसरी. अक्षराची सेकंड टाइम आहे. आणि खूप वेळा तुम्ही मला इथे आईस्क्रीम खाताना पाहिलेलं असेल. खरंच खूप छान आईस्क्रीम भेटते, परत एकदा सांगते. तर चला विशाल काय घेत आहेत ते बघते. मला माहिती आहे मलाई कुल्फीच घेणार आहेत ते, फिक्स आहे ही गोष्ट. तर चला मग दाखवते तुम्हाला. पण विशालने मलाई कुल्फी आणलेली आहे आणि इकडे अक्षरा मलाई कुल्फी खाते. तिकडे विशाल आरविश दोघांचे एन्जॉय करायचं चाललंय काम.
आणि माझी पण कुल्फी हर्विशने घेऊन टाकली आहे. इकडे बघा 2-2 आहेत त्याच्या हातामध्ये. ओ बेटा आमचं कुल्फी खाणं चालू आहे. तर आज तुम्हाला मी चिकन पराठे दाखवण्याचा प्रयत्न केला. चिकन करी झटपट तुम्ही कशी बनवू शकता हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि या व्यतिरिक्त विशालने आपल्याला रिव्ह्यू पण छान दिलेला आहे की कसे झाले होते ते. आणि खूप जास्त तारीफ केली आज मला असं वाटते विशालने. ठीक आहे. आणि आपल्याला काय पाहिजे तेच ना, आपल्या नवऱ्याने आपली छान छान कौतुक करावं बस, या व्यतिरिक्त काही नको. हा व्हिडिओ इकडेच एंड करते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अरू बोला, सबस्क्राईब करा आणि बाय करतोय त्याला हो. आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय विशाल, बाय करा. अरू बाय करा. बाय करा. बाय बाय.